चला तर मंडळी, इथं तुम्ही बघू शकता मस्त असे आपले बंगडा फ्राय ते तयार झालेले आहेत. अप्रतिम असे लागतात. खायला म्हणाल तर अतिशय असे टेस्टी लागतात. इथं बघू शकता एकदम परफेक्ट असे आपले जो बंगडा फ्राय आहे ना तो तळलेला आहे. एकदम मस्तच बघा. काय मस्त असा दिसतोय. बघूनच अगदी तोंडाला पाणी सुटेल अशी ही रेसिपी आहे. तर ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये. रेसिपी तर तुम्ही बघितलेलीच आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीकडेच वळूया. बघा इथं आता मी 2 बांगडे घेतलेले आहेत. आता हे अर्धा किलोच्या आसपास आहेत. मोठे आहेत थोडे. आता हे आपण ना स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. सुरुवातीला इथं मी एकदा पाणी ओतते आणि चोळून घेते. त्यातील जी काही घाण वगैरे असते ती चांगली स्वच्छ चोळून घ्यायची. पोटाच्या आतला भाग असतो ना काळपट वगैरे, तो चांगला हाताने असा बोट घालून छान धुवून घ्यायचं. तुम्ही नळाखाली धुतलं ना तर छानपैकी धुवून निघतात. म्हणजे स्लो नळ करायचा आणि त्याच्याखाली धुवून घ्यायचे एकदम परफेक्ट. आणि त्याचे डोळे आहेत ते मी आता काढून टाकते. इथं त्यांनी साफ करून देतात, पण आपल्याला पण साफ करायला लागतो. म्हणजे व्यवस्थित तो आतून त्यातील घाण निघते, नाही तर मग ते कडवट लागतो आतमधून. तर मी आतमधून चांगला चोळून 2-3 पाण्यातून धुवून घेतला, त्यामुळे नितळत ठेवला. आणि त्यानंतर 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घातली. ती दोन्ही साईडनं चांगली लावून घेतली. आता इथं जी पेस्ट आहे ना ती चांगली आतपर्यंत व्यवस्थित चांगली लावून घ्यायची. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं. थोडी हळद टाकायची अर्धा चमचा आणि 1 चमचाभर मी ह्याच्यामध्ये लाल तिखट घातलेलं आहे. आणि इथं मी आता तंदूर मसाला आहे तो 1 चमचा भरून घालते. त्यामुळे ना जो बांगडा आपण फ्राय करणार आहे त्याला एक छान असा तंदुरी फ्लेवर येतो. बघा आता हे जे मसाला घातले होते ते आता दोन्ही साईडनं व्यवस्थित चोळून आपण त्याच्या आतपर्यंत लावून घ्यायचे आहेत. मसाला चांगला आतपर्यंत भरून घ्यायचा. म्हणजे काय होतं, व्यवस्थित आतमध्ये मुरला जातो. आणि हा मासा आहे ना म्हणजे बांगडा आहे, तर तो जेवढा तुम्ही छान 1-2 तासासाठी, कमीत कमी 1 तासासाठी तरी मुरत ठेवला ना तर व्यवस्थित आतपर्यंत त्याचं मीठ हळद जे लावलेलं हे असतं आपण लाल तिखट वगैरे ते पूर्ण उतरलं जातं. लगेच करायला घेतलं तर मग त्याच्यामध्ये आतमधले एकदम चवीला वेगळं लागतं, वरून तिखट लागतं आणि आतले जो भाग असतो तो आपल्याला थोडासा एकदम नॉर्मल लागतो. चला तर मग आता मी तवा ठेवलेला आहे आणि आता आपण 1 तास होऊन गेलेला आहे. फ्रीजमध्ये मी ठेवून दिलं होतं मॅरिनेट करायला. आणि आता आपला बांगडा आहे तो तयार झालेला आहे. आता याच्यावरती आपण एकदम बारीक जो रवा असतो ना तो घालून घेणार आहे. इथं जाड रवा घालायचा नाही. जाड रवा ना कचकच लागते आपल्याला खाताना, त्यामुळे शक्यतो बारीक रवा घालायचा. म्हणजे कोणतीही मच्छी असेल तळताना ती एकदम व्यवस्थित परफेक्ट अशी तळली जाते आणि खातानाही व्यवस्थित खाता येते आपल्याला. आता इथं बघू शकता मी दोन्ही साईडनं व्यवस्थित असं पसरवून घेते. त्याला थोडंसं पाणी सुटलेलं असतं, त्यामुळे जो आपण रवा टाकल्यानंतर आपोआप तो त्याला ऑब्झर्व होतो. जेवढा बसेल तेवढा टाकायचा, जास्त पण टाकायचा नाही आहे. जेमतेम ज्याला सगळ्या बाजू कव्हर होतील इथपर्यंत घालून घ्यायचं आहे. बघा आता आपली मच्छी तयार झालेली आहे. म्हणजे आता आपण तळायला घ्यायचे. मी तवा आधीच ठेवला होता, त्यावरती तेल घालून घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये आता आपण हे बांगडा आहे तो ठेवून देऊया. अप्रतिम असा लागतो खायला, म्हणाल तर अतिशय टेस्टी असा बनतो. नक्की अशा पद्धतीचा बनवा. आणि याच्यासाठी जास्त तयारी करायची गरज लागत नाही, झटपट तयार होतो. जर तुम्ही मॅरिनेशन करून ठेवलं तर तळायला काय जास्त वेळ लागत नाही. पटकन आपण तळून 10 मिनिटात आपण ते खायला घेऊ शकतो. आता मी साईडनं तेल सोडते म्हणजे व्यवस्थित, कारण की बांगडा आहे ना तो थोडासा मोठा आहे, त्यामुळे मी थोडं आणखीन तेल त्याच्यामध्ये घालून घेतलेले आहे म्हणजे व्यवस्थित कव्हर होईल सगळ्या बाजूने. आता एक साईडनं घातल्यानंतर एक साईडने कमीत कमी 3 ते 4 मिनटं भाजून द्यायचं आहे. म्हणजे एक साईड पूर्ण भाजली कडक झाला की मग आपण पलटी करून घेणार आहे. तुम्ही सारखं सारखं लगेच हलवलं ना की मग त्याचा जो रवा असतो मसाला असतो तो सगळा तेलामध्ये उतरतो आणि हलवा हलवीत सगळ्यात तव्यामध्ये मिक्स होतो. त्यासाठी शक्यतो पटकन हलवायचा नाही आहे. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की खालून कडक झालेला आहे, व्यवस्थित झालेला आहे, त्यावेळेस अशा पद्धतीनं पलटी करून द्यायचं. बघा अजिबात तेलामध्ये जास्त त्याचा मसाला सुटत नाही किंवा मग जो रवा आपण घातलेला आहे तोही अजिबात हे होत नाही. आता अशा पद्धतीने आपण हलक्या हाताने त्याला पलटी करून घेऊया आणि दोन्ही साईडनं आपण हे बांगडे आहेत ते फ्राय करून घेऊया. तुम्ही असेही खाल्ले तरी खूप छान लागतात. तुम्ही चपातीसोबतही खाऊ शकता. अप्रतिम अशी रेसिपी आहे. नक्कीच अशा पद्धतीची बनवून बघा एकदा आणि कशी झाली ते नक्की सांगा. बघा मस्त असा घमघमाट सुटलेला आहे आणि इथं तुम्ही बघू शकता अप्रतिम असे दिसते. आता मीडियम ते स्लो गॅसवरती हा बांगडा आहे तो आपण भाजून घेणार आहे. ऑलमोस्ट आता भाजत आलेला आहे. एक 10 मिनिटात तयार होतो. बघा आता आपण जे तेल घातलं होतं ते जास्त तेलही खात नाही. मधोमध तेल जे राहिलेलं आहे ते शिल्लक आहे. बघा आता इथं आपला जो बांगडा घेतला होता तो बरोबर फ्राय करून झालेला आहे. आता आपण तो सर्व करायला घेऊया. बघा अप्रतिम असा दिसतोय.
तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला थोडी जरी रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन प्रेस करा अशाच आपल्या काही साध्या आणि सिंपल रेसिपी पाहण्यासाठी. याआधी पण नॉनव्हेजच्या बऱ्याच रेसिपी संगीता सोमी किचनवरती तुम्हाला पाहायला भेटतील, त्याही तुम्ही पाहू शकता. दुसऱ्याही काही रेसिपी आहेत, स्वीटमध्ये आहेत, त्याही तुम्हाला पाहता येतील. तर तुम्ही नक्की संगीता सोमी किचनमध्ये जाऊन त्या बघू शकता. चला तर मंडळी, मच्छी बघून माझ्या तर तोंडाला पाणी सुटलेले. मी तर ट्राय करून बघणारच आहे. तर बघू शकता प्लेट आपली तयार झालेली अप्रतिम अशी दिसते आणि खायलाही खूप अशी टेस्टी. चला तर आता मी तर टेस्ट करून बघते, तुम्ही पण करून बघा आणि नक्कीच अशा पद्धतीचा मासा आहे ना बनवून बघा. झटपट तयार होतो, जास्त साहित्य लागत नाही आणि खायला अप्रतिम असते. म्हणजे जी रिअल टेस्ट जी असती ना माशाची ती आपल्याला लागते, त्याच्यामध्ये जास्त मसाले आपण वापरलेले नाहीये. चला तर आता मी तर टेस्ट करते आणि तुम्हाला सांगते की कशा पद्धतीचा झालेला आहे तो. बघा एकदम इझिली आहे ना, पण काढल्यानंतर निघून येतोय आणि खूप छान असा दिसतोय, छान असा वास सुटलेला आहे त्याचा. अप्रतिमच एक नंबर झालेला आहे. तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीचा बनवून बघा. चला तर मग मंडळी, कमेंट करायला मात्र विसरायचं नाहीये. धन्यवाद.